मराठी बोधकथा सादर करणार आहे. माझ्या कथेचे नाव संकुचित प्रवृत्ती ठेवू नये. एका गावातील विहिरीमध्ये राहणाऱ्या बेडकाची ही गोष्ट आहे. त्यात एक समुद्री बेडूक येतो. विहिरीचे बेडूक म्हणतो की काय रे बाबा, तू कुठून आला आहेस? समुद्री बेडूक म्हणतो की मी विशालकाय समुद्रातून आलो आहे. विहिरीचे बेडूक म्हणतो की एका टोकापासून दुसऱ्या टोकामध्ये उडी मारतो आणि म्हणतो की एवढा मोठा असतो का समुद्र? समुद्री बेडूक म्हणतो नाही नाही, यापेक्षाही मोठा असतो. तर विहिरीचे बेडूक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 2 वेळा उडी मारतो आणि म्हणतो की एवढा मोठा असतो का समुद्र? समुद्री बेडूक जोरजोराने हसू लागतो आणि लटपट होतो. आकाशाकडे बघत म्हणतो एवढा मोठा आहे समुद्र. विहिरीचे बेडूक म्हणते की नाही नाही, तू खोटं बोलत आहेस. यार सर्वांनो, याला इकडे पळून लावूया. आमच्या विहिरीपेक्षा मोठं जास्त पाणी कुठंच नाही. या कथेवरून आपल्याला काय समजलं? संकुचित प्रवृत्ती ठेवू नये. कोणी आपल्याला चांगली माहिती देत असेल तर ऐकून घ्यावे आणि आत्मसात करावे.